गावाच्या एका छोट्याशा घरात वेद नावाचा एक छोटा मुलगा आपल्या आजोबांबरोबर राहत होता। वेदला आजोबांची गोष्टी ऐकायला फारच आवडत। रात्री झोपताना आजोबा नेहमीच काहीतरी भन्नाट गोष्ट सांगत असत। एकदा वेदने हट्टच धरला, आजोबा अशी गोष्ट सांगा जी खरी घडली असेल आणि थरारक असेल। आजोबा हसले आणि म्हणाले, वेड्या, तुला मी माझ्या तरुणपणीची एक गोष्ट सांगतो। तेव्हा आजोबा एक धाडसी तरुण होते। एका दिवशी गावाजवळच्या घनदाट जंगलात एक भयंकर वाघ आलेला होता। तो गुरं मारायचा, लोक घाबरलेले। मी ठरवलं, आता याचं काहीतरी करायलाच हवं असं म्हणत आजोबा जंगलात गेले। तेथल्या झाडीत एक झपाटलेला वाघ त्यांच्यावर झडप घालायला आला। आजोबांनी एक भाला घेतला आणि वाघाशी प्राणपणाने लढा दिला। शेवटी वाघ पळून गेला, पण आजोबांना खोल जखमा झाल्या। वेदने डोळे विस्फारून सगळं ऐकलं। आजोबा, मग तुम्ही का सोडलात त्याला जिवंत? आजोबा हसले, कारण तेव्हा मी केवळ माझं गाव वाचवायचं होतं, सूड घ्यायचा नव्हता। वेदच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच तयार होतं। वेद आता तरुण झाला, शारीरिकदृष्ट्या बलाढ्य, शौर्याने भरलेला। जंगलशास्त्र शिकून तो वन अधिकारी झाला। एका दिवशी त्याला समजलं, त्या जुन्या जंगलात पुन्हा एक वाघ दिसतोय, जो जनावरं मारतोय, गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करतोय। वेदला आठवलं आजोबांची गोष्ट। त्याने गावाला वाचवण्याचा निर्धार केला। तो जंगलात गेला। रात्रीचा काळोख होता, वाघाचा आवाज ऐकू येत होता। वेदने पाळत ठेवली। एका झाडामागून तो वाघ समोर आला, डोळ्यांत रक्ताची झलक, जुना आणि घाणेरडा। वेदच्या मनात चीड उसळली, पण एक क्षण त्याने थांबून विचार केला की हे प्राणी आपल्या रक्षणासाठी लढतात, आपल्यासारखेच। पण जर तो मानवांसाठी धोका बनला तर थांबवणं गरजेचं आहे। वाघ त्याच्यावर झेपावला। वेदने बंदुकीऐवजी भाला उचलला, जणू आजोबांची परंपरा। मोठा झगडा झाला। शेवटी वेदने वाघाला जखमी करून पळवून लावला, मारलं नाही। जेव्हा तो गावात परतला, आजोबांना म्हणाला, आजोबा, मी तुमच्यासारखंच केलं, रक्षण केलं, पण सूड नाही घेतला। आजोबांनी डोळ्यात पाणी आणून वेदला मिठी मारली, बेटा, तू केवळ माझा नव्हे, जंगलाचाही खरा वारसदार आहेस। कधी कधी वीरता म्हणजे शत्रूला हरवणं नसतं, तर मानवता जपणं असतं। प्रकृतीचं रक्षण करा, परंपरेचा सन्मान ठेवा